ही बारामतीतली दृश्य आहेत। अजित पवार हे मतदान करण्यासाठी पोहोचतायत। बारामतीतली निवडणूक जी आहे ती या लोकसभेच्या वेळेला विशेष चर्चेत अशी राहिलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बारामतीतल्या या लढतीकडे राज्याचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। तर सोलापूरमधल्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे या देखील आता मतदानासाठी बाहेर पडतायत। सोलापूरमध्ये देखील दोन तरुण आमदारांमध्ये लढत होते आहे खासदार होण्यासाठी। त्यामुळे सोलापूरकर देखील आता कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर तिथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आता अमित देशमुख हे माध्यमांसमोर आलेले आहेत। एवढंच सांगेन, हा आपला अधिकार आहे, तो संविधानाने आपल्याला दिलाय। तुमच्या लोकांनी जर आले नाही मतदानाला तर कसं मला कसं लोकांना कळणार? चुकीचा उमेदवार निवडून आला तर त्यावेळेस फक्त पश्चाताप राहतो आपल्या ओराची। मग म्हणतो की आपण गेलो असतं बरं झालं असतं। पश्चाताप करायची काय काळजी नाही, लोकांनी मतदान आलं पाहिजे। आज जसं मी कोणाचा मुलगा आहे तसं त्यांचे सुद्धा घरात कुटुंबात मुलं आहेत, त्यांची काळजी करा। त्यांना तुम्ही विकास कामांपासून जर वंचित ठेवलं तर उद्या तुम्ही जबाबदार असणार आहे आणि तसं होऊ नये म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे। जसं या ठिकाणी आईसाहेब असतील, रवींद्रराजे असतील, मी असेल, आम्ही जसं बजावलं तसं प्रत्येकाने बजावलं पाहिजे। एवढंच फोडण्यात आली ज्याच्यामध्ये पैसा होता। मावळचे आमदार आणि नेते यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते त्या गाडीमध्ये पैसे घेऊन होते। ईडी आणि सीबीआयने ज्या कारखान्यांवर कारवाई केल्या, जे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात, त्याचे कर्मचारी सुद्धा फिरत होते। तसंच इंदापूरमध्ये, बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात उत्माद, म्हणजे काही ठिकाणी 2500 रुपये पर वोट, 3000 रुपये पर वोट, 4000 रुपये, 5000 मध्ये जात बघून, धर्म बघून, गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला। पीडीसीसी बँक गरीबाला 5 वाजता बंद होते, पण पैसे वाटण्यासाठी रात्री 1-1, 2-2 पर्यंत चालू राहते। म्हणजे पीडीसीसी बँकेचा वापर केला, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला, पोलिसांचा वापर